नमस्कार मंडळी. मालाड ते पावनालिक आणि तिथून बेडसालीने प्रवास कसा केला त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मालाड ते पावनालिक डिस्टन्स 135 किलोमीटर असून नोव्हेंबर ते मार्च हा चांगला सीझन आहे पावना कॅम्पिंगसाठी. तिथे आम्ही नाश्ते केला. पॅकेजनुसार अनलिमिटेड डिनर, बार्बेक्यू, जे डान्स, आउटडोअर ॲक्टिव्हिटी आम्ही फ्रेंड्ससोबत एन्जॉय केल्या. ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तुम्हाला जायचं असेल तर पावनालिकच्या साईटवर जाऊन चार्जेस बघू शकता. 1000पर्यंत सुरुवात आहे. समोरच लोहगड किल्ल्याचं सुंदर दृश्य आहे, तिथे तुम्ही विजिट करू शकता. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ते चालवायला लागले का ते चालवलं नाही तर नाही. सगळ्यांचे कॅमेरे चालू मला काढले गाडी हलक्या वेळी. पुढे प्रवास करता करता आम्हाला मध्येच एकविरा आईची वारी निघाली होती. त्याचं छान असं दर्शन भेटलं. अरे पालखी आहे ना. आता है गुस्सा मुझे प्यार पे, मैं लुट गया मान गया दिल का कहा, मैं कहीं का ना रहा, क्या करूं तेरी यादों का ये मेरा काम. सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून थोड्या वेळ क्रिकेट खेळला आणि निघालो बेडसालीच्या प्रवासाला. पावनालिकपासून 15 किलोमीटर अंतरावर बेडसालीने आहेत. चला त्याबद्दल थोडक्यात जाणूया. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यामुळेच आम्हाला मोटिवेशन मिळतं. बेडसे लेणी हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील बेडसे गावातील आहेत. पुणे मुंबई महामार्गावरील कामशेतून पवना धरणाकडे जाताना हे गाव लागते. सुमारे 1500 मीटर लांबीच्या दगडात लेण्यांचा गट खोदला गेला आहे. तेथे एक चित्तेहित
काही विहार, खोदीत स्तूप आणि पाण्याची कुंडे आहेत. हे कोरीवकाम इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील आहे असे मानले जाते. या लेण्यांचा मारकूड असे नाव प्राचीन काळी होते असे तेथील शिलालेखात कोरलेले दिसते. चला आतमध्ये जाऊन बघूया कोरीवकाम कशी केले आहे ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.